इंग्लंडच्या पराभवामुळे भारताची चिंता वाढली. सेमीफायनलमधील शेवटच्या जागेसाठी न्यूझीलंडशी झुंज. तर भारताचे संपूर्ण सेमीफायनलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहत आहात क्रिकेट मराठी. तर मित्रांनो, काल इंग्लंडने भारताचा पराभव केला. इंग्लंडने प्रथम बॅटिंग करताना 288 धावा बनवल्या होत्या. भारताची टीम चेस करताना त्यांची सुरुवात शानदार झाली. भारताची टीम 284 धावा करू शकली आणि 4 धावांनी भारताचा पराभव झाला. तर आता भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचायची असेल तर त्यांचे समीकरण कसे असणार आहे हे आपण पाहूया. तर मित्रांनो, सध्या भारताची टीम 4थ्या क्रमांकावरती आहे. भारताचे 5 सामने झाले आहेत. 5 सामन्यापैकी 2 सामन्यामध्ये विजय आणि 3 सामन्यामध्ये भारताचा पराभव झालेला आहे आणि भारताचे 4 पॉईंट आहेत. भारताचे सामने अजून शिल्लक आहेत 2. एक सामना त्यांचा न्यूझीलंड सोबत शिल्लक आहे आणि एक सामना त्यांचा बांगलादेश सोबत शिल्लक आहे. तर भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका हे 3 संघ सध्या सेमीफायनलमध्ये पोहोचलेले आहेत. तर 4थ्या जागेसाठी 2 संघांमध्ये लढत आहे. ते म्हणजे भारताची टीम आणि न्यूझीलंडची टीम. या 2 संघापैकी एक संघ 4थी स्थान पटकावणार आहे. तर भारताला सर्वात प्रथम सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्याचा आता पुढील सामना न्यूझीलंड सोबत आहे. 23 ऑक्टोबर रोजी त्यांचा सामना न्यूझीलंड सोबत आहे. हा सामना भारताला जिंकायचा आहे. न्यूझीलंड सोबत सामना जिंकला तर न्यूझीलंडची टीम खाली जाईल आणि भारताची टीम वरती जाईल आणि भारताची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचेल. कारण भारताची नेट रन रेट ही प्लसमध्ये आहे आणि न्यूझीलंडची नेट रन रेट मायनसमध्ये आहे. आणि पुढील भारत सामना हा बांगलादेश विरुद्ध आहे. बांगलादेशला भारत पराभूत करू शकेल. क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही, परंतु अशी आशा आहे की बांगलादेशला भारत पराभूत करेल. तर भारताला सर्वात प्रथम एक काम करायचे आहे, ते म्हणजे 23 ऑक्टोबरला न्यूझीलंड सोबत त्यांचा जो सामना आहे या सामन्यामध्ये भारताला विजय मिळवायचा आहे आणि भारत आपोआप सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. तर मित्रांनो, असे आहे भारताचे सेमीफायनलचे संपूर्ण समीकरण. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.